लहुजी सेवादल शाखा पारवा यांच्या वतीने आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी साहित्य सम्राट साहित्यरत्न विश्वरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी 7 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लहुजी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष यादव महाराज झोंबाडे तर उपाध्यक्षपदी सुभाष गायकवाड हे उपस्थित होते। या बैठकीदरम्यान सर्वानुमती सिद्धेश्वर गायकवाड यांची अण्णाभाऊ साठे यांची सार्वजनिक समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या बैठकीदरम्यान विविध विषयावर चर्चा करून कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आखण्यात आली आणि लहुजी सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत तायडे यांच्या वतीने या बैठकीदरम्यान जर मातंग समाजात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोणी वर्गणी मागत असेल तर त्यास वर्गणी कोणी देऊ नये असं आवाहन देखील या दरम्यान करून आले। या बैठकीला लहुजी सेवा दलाचे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे मंगरुळपीर तालुका अध्यक्ष शिवा आडार, लहुजी सेवा दलाचे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे मंगरुळपीर तालुका उपाध्यक्ष आकाश भुसारे, लहुजी सेवा दलाचे युवा जिल्हाध्यक्ष विकास दाभाडे, माजी सेवा दलाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा आमटे, लहुजी सेवा दलाचे युवा तालुकाध्यक्ष विठ्ठल खडसे व पारवा येथील लहुजी सेवा दल शाखेचे आदित्य इंगळे, सुभाष गायकवाड, अरुण गायकवाड, अमोल गायकवाड, गोपाल गायकवाड, मंगेश ससाने, योगेश इंगळे, देवराव इंगळे, सिद्धेश्वर गायकवाड, धोंडू गायकवाड, कृष्णा गायकवाड, दिगंबर झोंबाडे, सागर इंगळे, श्रीराम झोंबाडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीपराव अवगण पाटील, वाशिम। पारवा सर्कल प्रतिनिधी योगेश इंगळे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।